नमस्कार। आज शिवजयंतीच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपले राजे, बहुजनांचे राजे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम, मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे माता जिजाऊ यांना देखील कोटी कोटी प्रणाम, मानाचा मुजरा। आज आपण शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्याच्या संदर्भामध्ये मी आपणास थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा व सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ आपण पाठवा। बंधू आणि भगिनींनो, 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला व त्या ठिकाणी फक्त 2-2.5 वर्षच बाल शिवाजीला घेऊन माता जिजाऊ त्या ठिकाणी राहिलेले। नंतर त्यांनी त्या ठिकाणी 1932 सालामध्ये हा शिवनेरी किल्ला सोडलेला आहे। तेव्हा या शिवनेरी किल्ल्याच्या संदर्भामध्ये या शिवनेरी किल्ल्यावर कशा पद्धतीचे आणि किती प्रकारच्या राजवटी झालेल्या होत्या ही माहिती मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। बंधू आणि भगिनींनो, या किल्ल्याची म्हणजे तो गड होता त्यावेळेला, आणि आपण जर या शिवनेरी किल्ल्याच्या इतिहासाची जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की वेगवेगळ्या राजवटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बांधकामं आलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी वाटते। तेव्हा या किल्ल्याची स्थापना आपण ढोबळमानाने पाहिली तर 1170 सालामध्ये, शके 1170 सालामध्ये या किल्ल्याची स्थापना झालेली आहे। आणि हा किल्ला, या किल्ल्याची उंची आहे 3500। तेव्हा आपण या ठिकाणी या किल्ल्यावर शिवनेरी आणि जुन्नर परिसर या परिसराच्या मध्ये किती राज्यांची राजवटी झाल्या हे आपण या ठिकाणी पाहत आहोत। खरं म्हणजे जुन्नर शहर हे प्राचीन काळापासून एक व्यापारी केंद्र आणि अनेक राज्यांची राजधानी म्हणून ते त्या काळात प्रसिद्ध होतं। आणि नाणे घाट आणि जो पुणे शहर, पुणे आजूबाजूला नगर आणि जो इलाका होता त्या मध्यवर्ती भाग आणि संरक्षणाच्या दृष्टीने योग्य असे ठिकाण असल्यामुळे जुन्नर या शहराला प्राचीन काळापासून महत्त्व आहे। तेव्हा आपण शिवनेरी किल्ल्याच्या संदर्भामध्ये आणि शिवनेरी किल्ल्यावर कुणाकुणाची त्यांनी राज्य होती हे आपण आता पाहत आहोत। पहिल्यांदा या ठिकाणी जुन्नर भागामध्ये म्हणजे जुन्नर शक राजांची राजधानी हे जुन्नर शहर होतं। आणि त्यावेळेला त्या शिवनेरीचा परिसर आहे जो तो डोंगर होता त्यावेळेला शक राजांच्या मध्ये त्यावेळेला त्या ठिकाणी काही कामं झाले असावेत असं वाटतं। तर सुरुवातीला शक राज्य होतं त्या परिसरामध्ये, जुन्नर परिसरामध्ये, आणि शक राजांचा पराभव करून सातवाहन राज्य त्या ठिकाणी निर्माण झाले। आणि या सातवाहन राजाच्या कालखंडामध्ये, सातवाहन राजांच्या कालखंडामध्ये त्या जुन्नर परिसरामध्ये जे बाजूला बौद्ध लेणी आहेत, ज्या डोंगरामध्ये ज्या बौद्ध लेणी आहेत, त्या सातवाहन राजाच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या लेणी निर्माण त्या ठिकाणी सातवाहन राज्याच्या माध्यमातून झाल्या आहेत अशा प्रकारचा इतिहास आपल्याला सांगतो। तेव्हा सातवाहन राज्याच्या नंतर चालुक्य राज्य त्या भागामध्ये आलं आणि चालुक्य राज्याच्या नंतर राष्ट्रकूट राज्य त्या भागामध्ये आले। आणि राष्ट्रकूट राज्याच्या नंतर म्हणजे सन 1170 ते 1308 पर्यंत सुमारास, पुढे महत्त्वाचं म्हणजे सन 1170 ते 1308 या सुमारास यादवांचं राज्य त्या ठिकाणी आलं। आणि यादवांच्या राज्यामध्ये हा जो खरं म्हणजे गड होता, दुर्ग होता, आणि या यादवांच्या राज्यामध्ये त्या शिवनेरी हा किल्ल्याच्या रूपांतर झालं। त्या ठिकाणी अनेक मोठी बांधकामं, जी प्रचंड मोठी बांधकामं आहेत ती यादवांच्या राज्यामध्ये झालेली आहेत।
तेव्हा यादवांच्या राज्यामध्ये यादवांच्या नंतर या ठिकाणी बहमी राज्य आले। त्या काळामध्ये ते राजे जे होते, ते सरदार होते, राजे होते, ते एकमेकांवर आक्रमण करून ते किल्ले आणि त्यांचे राज्य, त्यांचा इलाका, त्यांच्या सुभेदार वगैरे ते काबीज करत असत, सातत्याने लढाई चालत असत आणि एकमेकांची राज्य ते काबीज करत असत। त्याप्रमाणे या ठिकाणी वेगळे राज्य त्या किल्ल्यावर देखील आलेले आहेत। तेव्हा पुढील राज्य होतं बहमी राज्य आणि बहमी राज्याच्या नंतर त्या ठिकाणी आलं निजामांचं राज्य आणि निजामाच्या राज्याच्या नंतर 1595 सालामध्ये मालोजी राजे भोसले हे त्या किल्ल्याचे सरदार झाले आणि जुन्नर भाग आणि शिवनेरी किल्ला जो आहे तो 1595 सालामध्ये मालोजी राजे यांच्या ताब्यामध्ये होता आणि त्यावेळेला 1629 सालामध्ये माता जिजाऊ या गरोदर होत्या आणि त्या दरम्यान सिंदखेड राज्यामध्ये माता जिजाऊ यांच्या वडिलांचं त्या ठिकाणी त्यांचं वध करण्यात आला, शिरछेद करण्यात आला त्यांच्या कुटुंबियांचा आणि त्यावेळेला मालोजी राजांना चिंता पडली की आपल्या सुनेला आपल्याला त्या ठिकाणी वाचवायचं आहे आणि त्यांच्या पोटामध्ये बाळ आहे आणि कारण त्यावेळेला शहाजीराजे देखील वेगळ्या ठिकाणी ते त्यांची त्या ठिकाणी ते ज्या राजाकडे ते नोकरी करत होते त्या राजाचे ते वेगळ्या काही भागामध्ये नोकरी करत असताना त्या ठिकाणी मालोजी राजे यांनी जिजाऊ मातेला सुरक्षित म्हणून या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर त्यांना आणून, शिवनेरी किल्ला एक सुरक्षित किल्ला आहे म्हणून सिंदखेड राजावरून जिजामातेला मालोजी राजांनी म्हणजे जिजाऊच्या सासऱ्यांनी त्यांना शिवनेरी किल्ल्यावर आणलेलं आहे आणि मग शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1930 आपल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्याच्यानंतर 1932 सालामध्येच जिजामातेने हा शिवनेरी किल्ला सोडलेला आहे कारण सुरक्षेच्या संदर्भामध्ये काही त्यांना माहिती मिळाली असेल म्हणून 1932 सालामध्ये शिवनेरी किल्ला सोडून जिजामाता पुण्याला आणि वेगळ्या ठिकाणी पुण्याला त्या ठिकाणी स्थायिक झाल्या शिवाजी राजांना घेऊन। त्याच्यानंतर त्या ठिकाणी परत मोगलांचं राज्य आलं आणि मोगलांच्या राज्याच्या नंतर त्या ठिकाणी पेशव्यांचं राज्य आले आणि पेशव्यांच्या राज्याच्या नंतर मग ब्रिटिशांचं राज्य आलं त्या ठिकाणी। केव्हा अशा पद्धतीने या शिवनेरी किल्ल्यामध्ये वेगवेगळ्या राजांच्या राजवटी झालेल्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहासामध्ये आपल्याला असं वाचायला मिळतं की जंजिरा किल्ला आणि शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्षात त्यांना या दोन किल्ले काबीज करता आलेले नाहीत अशा पद्धतीने इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळतं। तेव्हा ज्या राजांचा जन्म आपल्या राजांचा जन्म ज्या शिवनेरीवर झालेला आहे त्या शिवनेरी जो किल्ला आहे अत्यंत भक्कम असा किल्ला आणि त्याला 7 दरवाजे आहेत आणि तिथे पाण्याच्या टाक्या आहेत आणि असे खूप अशा पद्धती त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे, शिवाजीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आता बाल शिवाजी आणि माता जिजाऊ यांचे त्या ठिकाणी पुतळे आहेत आणि हजारो शिवभक्त त्या शिवनेरीला भेट देत असतात। तेव्हा अशा पद्धतीने मी एक असे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहे, तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा शिवजयंतीच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा आणि आपण या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।